पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। सिक्रेट हार्ट मधील महाविद्यालयात 11वी इयत्तेत शिकत असणाऱ्या अनिश दळवी या 16 वर्षीय विद्यार्थ्याला व त्याच्या मित्रांना संस्थाचालकाने पट्ट्याने मारहाण करत शाळेतून काढून टाकले असून तुमचे दाखले तयार असल्याचं सांगितल्यानं या विद्यार्थ्याने तणावाखाली येत गळफास घेतल्याची घटना कल्याण तालुक्यातील निंबवली गावात घडली होती। या प्रकरणी विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत शाळेचे संस्थाचालक अल्विन अँथोनी याला अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणारा अनिश दळवी हा कल्याण नजीकच्या वरप परिसरातील सिक्रेट हार्ट शाळेत इयत्ता 11वीत शिकत होता। बुधवारी सकाळी अनिश याला शाळेने घरी पाठवले। अनिश घरी आला, त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। अनिशच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की अनिश सोबत शाळेत गैरप्रकार घडला, त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली। एखादा मुलगा काही गैरप्रकार करत असेल तर त्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने पालकांना दिली पाहिजे। 3 मुलांपैकी 2 मुलांच्या पालकांना शाळेने बोलावून घेतलं होतं। अनिशच्या पालकांना कोणतीही सूचना दिली गेली नाही। अनिशने याचा धसका घेतला, त्यामुळेच त्याने आत्महत्या करून जीवन संपवलं। या प्रकरणात अखेर टिटवाळा पोलिसांनी संस्थाचालक अल्विन अँथोनी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। शुक्रवारी दुपारी त्यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात कल्याण कोर्टात हजर केलं। यावेळी निंबवली आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असल्यानं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान कोर्टाने अँथोनी यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नितीन मोकल, राजश्री आगवणे, कविता महाडिक, संगीता गांधी, रामदास माकोडे, जगदीश तरे आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। माझं नाव योगेश धुमाल, मी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक। सेक्रेट हार्टचा संचालक अल्विन अँथोनी यांनी माझा पुतण्या अनिश दळवी याला आणि अजून 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून अनिश दळवी यांना कॅबिनमध्ये बोलून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली। त्याच्या कानपटीत हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली, शाळेतून हाकलून काढलं की तुला आम्ही रस्टिकेट करतो। त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली। परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याची आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही, मृत्यूच आहे हा। त्याने मृत्यू 302चा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे, ही अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्याला आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की शिक्षण अधिकारी यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडिया मार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या अल्विन अँथोनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे। आमच्या गावातील निंबवली गावातील जो माझा भाऊ आहे अनिल दळवी यांचा मुलगा अनिश दळवी हे सेक्रेट हायस्कूल मध्ये शिकत होते। परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुलांचा प्रकार काय घडला, काही चुकी मुलाकडनं होते, पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत अल्विन अँथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलून घेतले कॉल करून। पण आमचे जे अनिश दळवी आहेत त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्व सूचना न करता त्यांनी त्या मुलांना पनिशमेंट केली। पनिशमेंट एवढी डेंजर केली की त्याला स्वतः मानसिक तणाव आला। त्यांनी अल्विनने स्वतः पट्ट्याने मारले, हाताने त्याच्या कानपरात मारले आणि त्यांना पूर्ण टॉर्चर करून त्यांना रिस्ट्रिकेट करणे, दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं आणि दाखला दिला नाही, पण मला पोस्टाने पाठवू म्हणून तो मृत्यूसाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विचार केला की अनिश मी आता काय करू, आई वडिलांना काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे। म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे। मला शाळेंनी कुठली पुरुष नाही। माझं नाव अनिल बालाराम केने, मी निंबवली।